आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। विट्यातील भैरवनाथ वारकरी संप्रदाय निघाले आळंदीकडे। आज दिनांक 28/6/2024 रोजी सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील विटे शहर येथून महिला व पुरुष असे एकूण 200 वारकरी आज टाळ मृदुंगाच्या सह मुखातून ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत विट्यातील भैरवनाथ मंदिर पासून मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर मार्गाने कराड रोड, रेवणसिद्ध फर्निचर पर्यंत हरिनामाचा गजर करत मोठ्या उत्साहाने या आषाढी वारी दिंडी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी एक दिवस आधी विटा येथून आळंदीच्या मार्गाने गेले। अनेक वर्षांची परंपरा जोपासत भैरवनाथ संप्रदायाचे वारकरी आज विटा येथून निघाले। स्टार वन न्यूज वर्तमान। सर्व वारकरी आणि ह्या वारीमध्ये वैशिष्ट्य एक सांगायचं म्हणजे सगळं तरुण मंडळ आहे आणि तरुण मंडळाने वारीमध्ये सहभाग घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे। आणि जास्तीत जास्त लोक, आमचे जवळजवळ 150 लोक आता आळंदीकडे आम्ही प्रस्थान करत आहे। ही दिंडी विट्यातून गेल्या 11 वर्षापासून निघते, तर म्हणजे या दिंडीला फार मोठा इतिहास आहे। अगदी गोवा लोटके आणि हरिभाऊ कदम यांच्यापासून याच्या कितीतरी अगोदरपासून दिंडी निघत होती, परंतु या 14 सालापासून वेगळे रजिस्ट्रेशन करून ही भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंडी आता विट्यातून निघते। तशाच प्रकारे अनेक 2 दिंड्या निघतात, काही आषाढी वारीला जातात, काही माघी वारीला जातात, कार्तिक वारीला जातात। परंतु या निमित्तानं का असेना एक चांगलं वारकरी संप्रदायाचं वातावरण विटे शहरामध्ये तयार होतं। त्यामुळे हे सगळे भक्त मंडळी गुण्यागोविंदानं आनंदानं या निमित्तानं विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या भावनिक आणि आध्यात्मिक अशा वातावरणामध्ये विट्यातून रवाना होतात। आम्ही सर्व विटेकर मंडळी यानं त्या रूपानं त्यांना सहकार्य करतच असतो। त्यापेक्षा या सगळ्या वातावरणामध्ये अत्यंत विधायक पद्धतीने सकारात्मक दृष्ट्या हे लोक सहभागी होतात, हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। अनेक संप्रदाय आहेत, पण पारंपरिक पद्धतीने आध्यात्मिक संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे। आणि या संप्रदायाच्या माध्यमातून श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी या निमित्तानं या ठिकाणी समावेश होणाऱ्या सगळ्या आबालवृद्धांना सर्वांना आम्ही विटेकरांच्या वतीनं या निमित्तानं आज निरोप देतो। आणि तुमची वारी सफल आणि सकल व्हावी आणि परमेश्वरानं विठ्ठलानं आपल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवावं, सर्वांच्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकमेकाचा एकोपा जिव्हाळा सांभाळावा अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करतो। सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।